तर काय म्हणता पोट्टे हो, तर मी चाललो माझ्या भावासोबत रामटेकले. रामटेक तुम्ही पाहिलं असन तर कमेंटमध्ये सांगा काय भाऊ मी रामटेक पाहिलं नसन पाहिलं तर या तुम्ही पाहून येऊन. अच्छा तर आम्ही निघलो सीधा सनसन ठीक है, रोडानं. तर बिचात भेटली बस. समझ गया. बसले भाऊ म्हणलं धूळ जास्त उडत आहे म्हणलं. तर भाऊले म्हणलं हनुमान गेट टाक मग तू चाल म्हणलं समोर, कारण की धूळबूत उडत होती, चेहरा खराब होईल तर पहिलेच फालतू बेकार होईल म्हणलं. भाऊनं मारला ओव्हरटॅक करून गेलो आम्ही समोर. समोर गेल्यानंतर तर काही वेळात आम्ही पोहोचलो रामटेकले. भाऊ म्हणलं रामटेकले गाडी काय फॉल्ट आहे म्हणलं. तर भाऊ म्हणे काय म्हणे पाहून म्हणे. तर गाडी आटली होती. भाऊनं लावला आपला अन्नादिमाग लावल्यानंतर आम्ही गेलो चौकवर सीधा. चौकामध्ये चौकात गेल्यानंतर भाऊ म्हणे तू जा म्हणे ताईच्या घरी गेल्यानंतर मी गेलो धावत भासाले बोलवलं. तर फोन लावून सांगितलं थोका लवकर आला नाही. तर मी पोचलो आणि भाऊ मामा भासा आला पटकनच. तर भासाले म्हणलं तू चाबी दे म्हणलं. ना हा पोट्टा वे तुम्हाला काय तर इशारा भाई आज काय ऑमलेट नहीं बनाऊंगा, तेल का ऑमलेट बनाऊंगा। चाबी घेतली घ्या म्हणे. तर मग चाबी घेतल्यानंतर दुकानात गेलो. दुकानात मम्मीचा मोबाईल टाकला. भाऊनं एक सरप्राईज देणार होता. भाऊ म्हणे मोबाईल घेतो म्हणे. मी म्हणे तर घेऊन घे म्हणलं. हा मोबाईल घेतला आम्ही. मोबाईल घेतल्यानंतर आम्ही गेलो सीधा कुठंच नाही बे. मोबाईलचं काम चालू होतं. दुकानदारच्या मालक बसला होता काउंटरवर, भाऊ बसला होता खुर्चीवर. हे गलत आहे का नाही. तर मग काम चालू होतं. तर भाऊ म्हणे कवर बी पाहून घे ना म्हणे. तर मम्मीच्या मोबाईलसाठी हा कवर घेतला आम्ही ना. मग काम झाल्यानंतर आम्ही गेलो सीधा कुठं घराकडं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जमत असेल तर फॉलो करा, आणि मग चॅनलवर आले असेल नवीन तर सबस्क्राईब करा. मी मिळते फिर नेक्स्ट व्हिडिओ में. ठीक आहे.